यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एक धक्कादायक अपघाताने सर्वांना हादरून सोडलं आहे। पुसद वाशिम मार्गावरील जागृत श्री धनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मालवाहू ट्रकने मोठी कमान उद्ध्वस्त केली आहे। कमान ही थेट ट्रकच्या कॅबिनवर कोसळली आणि चालक आता आत अडकला। या थरारक घटनेचा सविस्तर वृत्तांत यवतमाळहून दुर्गेश कान्हू यांच्या खास रिपोर्टमधून बघूया। पुसद शहरातील पुसद वाशिम मार्गावर जागृत श्री धनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी एक भीषण अपघात घडला आहे। एका मालवाहू ट्रकने रस्त्यावरील भव्य कमानीला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर कमान थेट ट्रकच्या कॅबिनवर कोसळली आणि चालक आत अडकला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत जखमी चालकाला सुखरूप बाहेर काढलाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक आणि कमानीचं मोठं नुकसान झालंय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपास सुरू केलाय। पुसद शहरातील हा अपघात म्हणजे रस्त्यांवरील धोक्यांचा गंभीर इशारा आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु कमान आणि ट्रकचं झालेलं नुकसान प्रशासनाला विचार करायला भाग पाडत आहे।